शर्वरीला रणदिव्यांच्या घरातून पोलिसांनी अटक करून नेल्यानंतर सुमित्राची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते. तिने वेगळा शॉक घेतलेला असतो आणि ती कोसळत असते. त्याच वेळेला ऋषिकेशने सुमित्राला आधार देत असं म्हटलेलं असतं, आई आई काय झालंय तुला, अशी का वागतेस तू. त्यावर सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश, या पोरीने तर पार लाज काढली माझी. मी हिच्यावर किती विश्वास ठेवला होता. कधी वाटलं नव्हतं मला की ही असं सुद्धा वागेल. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई, जसा धक्का तुला बसलाय ना तसा मला सुद्धा बसलाय. मलाही कधी वाटलं नव्हतं की ही असं वागेल म्हणून. त्यावर ऋषिकेशला सुमित्रा म्हणत असते, सर्वात आधी एक काम कर, काही झालं तरी या शर्वरीची सुटका होता कामा नये. तिला योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता लगेचच मागचा पुढचा विचार न करता ऋषिकेशने असं म्हटलेलं असतं, आई नको काळजी करूस तू. शर्वरीची केस घेणारा आपला सौमित्रच आहे ना. थांब, त्याला आता वरून खाली बोलवतो. सौमित्राला ऋषिकेशने आवाज दिलेला असतो आणि वरूनच सौमित्र म्हणत असतो, काय दादा. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, खाली ये. आता सौमित्र लगेचच खाली येतो आणि तो म्हणत असतो, बोल दादा. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई काय म्हणते ते नीट ऐक. हे वाक्य ऐकल्यावर आता सौमित्र म्हणत असतो, बोल आई. त्यावर सुमित्रा म्हणत असते, सौमित्र, आत्तापर्यंत शर्वरीच्या पाठीमागे तू खंबीर उभा होतास ना. त्यावर सौमित्र म्हणत असतो, हो आई, पण जर तुला असं वाटत असेल की मी अजूनही तिच्या मागे खंबीर उभा राहू तर ते शक्य होणार नाहीये. कारण आत्तापासून मी तिची केस सोडतोय. मी तिला लाथाडतोय. कारण मला नव्हतं माहिती माझी बहीण इतकी नालायक, इतकी पापी असेल. हे सगळं ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे एकंदरीत तुला समजलंय ना आईला काय म्हणायचंय ते. त्यावर ऋषिकेशला आता सौमित्र म्हणत असतो, हो हो दादा, आईला असंच म्हणायचं असेल की यापुढे त्या शर्वरीला अजिबातच सपोर्ट करायचा नाही. उलट तिला कडकातील कडक शिक्षा कशी होईल याचाच विचार करायचा. त्यावर सौमित्रला सुमित्रा म्हणत असते, अगदी बरोबर ओळखलंस तू. आणि अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता सौमित्र लगेचच बोलत असतो, आई तू फक्त बघ, या शर्वरीला शिक्षा मिळवून देण्यासाठी मी काय करतो ते. आता हे सगळं ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जा तू, तुझं काम झालंय. आता तिथून थेट सौमित्र आपल्या बेडरूममध्ये निघून जातो. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकी तिथे आलेली असते. जानकी म्हणत असते, काय झाले ऋषिकेश, आई अशा कमजोर का दिसतायत. त्यावर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी, आईने शर्वरीने जे काही केलंय ते सत्य कळाल्यानंतरचा धसका घेतलाय. त्यावर जानकी म्हणत असते, आई नका काळजी करू तुम्ही शर्वरीचा इतका विचार करू नका. त्यावर जानकी सुमित्राला म्हणत असते, आई तुम्हाला नेमकं काय हवंय ते सांगा मला. त्यावर सुमित्रा म्हणत असते, जानकी, मी आत्तापर्यंत तुला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी अडवलं नाही, थांबवलं नाही. पण आता मात्र मी तुला थांबवणार आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र जानकी म्हणत असते, नेमका काय विषय आई. त्यावर सुमित्रा म्हणत असते, तू शर्वरीच्या मागे आत्तापर्यंत खंबीर उभी होतीस ना. पण ज्या दिवशी तुला समजलं की शर्वरी खरंच या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहे आणि तिनेच विक्रांतरावांचा खून केला आहे, त्यानंतर तू आम्हा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतेस. पण आम्ही सगळ्यांनी तुझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आज मला त्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई तुला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप करायची गरज नाहीये. नको विचार करू तू इतका. असं म्हणत आता ऋषिकेशने सुमित्राची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता पोलीस स्टेशनमध्ये सौमित्र पोचलेला असतो. तेवढ्यात समोर तुरुंगात असलेली शर्वरी लगेचच आता सौमित्रला आवाज देत असते, सौमित्र सौमित्र प्लीज इकडे ये. अरे काल रात्रीपासून माझी अवस्था अत्यंत बिकट आहे. हे सगळं ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, अरे काय बोलतेस काय तू शर्वरी, म्हणजे काल रात्रीपासून तुला खूपच त्रास होतोय तर. त्यावर शर्वरी म्हणत असते, हो ना सौमित्र, लवकरात लवकर मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढ. त्यावर सौमित्र म्हणत असतो, म्हणजे
कसं कसं बाहेर काढायचं आहे? त्यावर शर्वरी म्हणत असते, असं काय करतोस? वकील आहेस ना तू, आणि माझा भाऊ आहेस ना लहान, तर तू माझ्या बाजूने उभं राहिलंच पाहिजे. हे सगळं ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, मी तुझा लहान भाऊ आहे, मान्य आहे मला. अगं पण तू माझी मोठी बहीण असूनही स्वतःच्या नवऱ्याला ठार मारलंस तू, आणि हे सगळं आमच्या सगळ्यांपासून लपून ठेवलंस. त्यावर शर्वरी म्हणत असते, सौमित्र, डोकं फिरलंय का तुझं? काही काय बोलतोस तू? त्यावर सौमित्र म्हणत असतो, काही चुकीचं बोलत नाहीये मी. मला कळून चुकलंय की तू दिसते तशी नाही आहेस. तू एक नंबरची लबाड आणि खुनी आहेस. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, सौमित्र, तोंड सांभाळून बोल. काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? त्यावर सौमित्र म्हणत असतो, का का कळत नसेल मला? मी काय एकदम लहान मुलगा आहे का? वकील आहे मी, वकील. आत्तापर्यंत तुझा वकील होतो. पण तुला असं वाटत असेल की यापुढेही तुझी केस लढीन, तर ते शक्य नाही आहे. लवकरात लवकर तुला कडकातील कडक शिक्षा कशी होईल याचाच जास्त विचार करणार आहे मी. हे सगळं ऐकल्यावर मात्र शर्वरी म्हणत असते, वा 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 सौमित्र, म्हणजे आता ऐश्वर्याने तुझे कान भरलेत तर. हे सगळं ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, गप्प बसा. या सगळ्या प्रकरणामध्ये त्या ऐश्वर्याचा काय संबंध? त्यावर शर्वरी म्हणत असते, संबंध कसा नाही? मला माहिती आहे ना, तुला आधीपासून ती ऐश्वर्या आवडायची आणि ऐश्वर्या तुझ्या मागावर होती, म्हणून तू मनोमनी खूप खुश होतास. पण ऐन वेळेला अवंतिका तुझ्या आयुष्यात आली आणि तू अवंतिकाच्या मागे लागलास. का तर ती सुद्धा वकील आहे. तुमच्या दोघांचं फ्युचर ब्राईट होईल असा विचार तू केला असशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या ऐश्वर्याने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं आणि तू तिला लाथाडलंस. उद्या ऐश्वर्या मला भेटायला आली का त्यावेळेला मी तिला सगळं सांगणार आहे की तू तिच्याबरोबर कसा विश्वासघात केला असतो. हे सगळं ऐकल्यावर आता हा जो सौमित्र असतो तो बोलू लागतो, शर्वरी, काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? आणि असं सगळं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? त्यावर मात्र आता शर्वरी म्हणत असते, काय वाटायला हवं मला? मला जे वाटतंय ना त्यापेक्षा तू काय करतोयस हे महत्वाचं आहे. तू एक वकील असूनही स्वतःच्या बायकोला फसवतोयस. हे सगळं ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, ए शर्वरी, जरा जपून बोल. काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? इथे 4 लोकांनी ऐकलं तर काय म्हणतील? त्यावर शर्वरी म्हणत असते, तेच तर हवंय मला. मी आता तुला बदनाम करणार. जर तू मला या सगळ्या प्रकरणातून सोडवशील तर मी तुला वाचवीन, आणि जर तू मला लाथाडशील तर सौमित्र, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याची बर्बादी निश्चितच मी करणार. आणि ती अवंतिका माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणारच, कारण मी तिला अशा पद्धतीने मिसगाईड करीन ना की ती तुला तुझ्या समोरही अगदी आलतू फालतू बोलायला सुरुवात करेल. हे सगळं ऐकल्यावर सौमित्रला खूपच टेन्शन आलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता सौमित्रने मागचा पुढचा विचार न करता तिथून निघण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि सौमित्र तिथून बाहेर पडतो. इकडे आपण पाहतोय आता जानकी आणि सुमित्रा बोलत असतात. सुमित्रा म्हणत असते, जानकी, लवकरात लवकर या शर्वरीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याचा विचार केला पाहिजे आपल्या सौमित्रने. त्यावर आपण पाहतोय समोरून आलेला सौमित्र एकदमच डल असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन दिसत असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता सौमित्र म्हणत असतो, काय झालंय? तुम्ही दोघं माझ्याकडे असं का बघताय? त्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी, तुम्हाला काय झालंय? तुम्ही एकदम टेन्शनमध्ये का दिसताय? हे वाक्य ऐकल्यावर आता सौमित्र म्हणत असतो, काहीच नाही. त्यावर सुमित्रा म्हणत असते, काहीच कसं नाही, निश्चितच काही असणार आहे. त्याशिवाय तुझा चेहरा पडेल असं होऊच शकत नाही. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता सौमित्र म्हणत असतो, नाही आई, काहीच नाही, आणि प्लीज उगाचच माझ्या मागे मागे येऊ नका. हे सगळं ऐकल्यावर आता जानकीला हे कळून चुकतं की सौमित्रीचा नक्कीच कुणीतरी मूड ऑफ केला आहे.
आणि तेवढ्यात जानकीने थोडी माहिती काढलेली असते आणि त्या माहितीच्या आधारावर तिला कळून चुकलेलं असतं की सौमित्र आता शर्वरीला तुरुंगातून भेटून आला आहे. आता नक्कीच या शर्वरीने सौमित्रला डिवचला असणार, म्हणून सौमित्रचा मूड ऑफ आहे. जानकी सुमित्राला म्हणत असते, आई जरा विचार करा, ज्या वेळेला शर्वरीने विक्रांत भाऊजींचा खून केला असेल आणि त्यानंतर विक्रांत भाऊजींच्या आईना जेव्हा कळलं असेल, त्यांना किती वेदना झाल्या असतील, किती यातना झाल्या असतील. त्यावर सुमित्रा म्हणत असते, अगं जानकी, अगदी बरोबर बोलतेस तू, आपण या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. त्यावर जानकी म्हणत असते, आई हेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण आता विचार केलाच पाहिजे की या शर्वरीला कायमस्वरूपी तुरुंगात चांगली कडकातील कडक शिक्षा झाली पाहिजे. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तुझ्या मनात आहे अगदी तसंच होणार, नको काळजी करूस तू. आता या संदर्भामध्ये बघ, अवंतिका आपल्या बरोबर आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, अगं ऐश्वर्या, अवंतिका आधीपासूनच आपल्या बरोबर आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो ना, अवंतिका आधीपासूनच आपल्या बरोबरच आहे, पण काही गोष्टी ज्या मागे पुढे होत असतात त्या आपल्याला माहीत नसतात. तर आता अवंतिकाने सगळ्यांच्या बाबतीत विचार करून सौमित्रचा ब्रेनवॉश केला आहे आणि सौमित्रला असं म्हटलेलं आहे की आता काहीही करून शर्वरीला आपण या सगळ्यांमधून सुटू द्यायचं नाही. त्यामुळे आता चांगली गुड न्यूज पाहायला मिळणार आहे. त्यावर जानकी म्हणत असते, म्हणजे फायनली शर्वरी वंशांना शिक्षा होणार तर? त्यावर मागून आलेला सौमित्र म्हणत असतो, हो, शिक्षा होणारच, कारण या शर्वरीने आज मला पोलीस स्टेशनमध्ये जे काही म्हटलं ना, त्यानंतर मी खूपच डिप्रेशनमध्ये गेलो होतो. पण नंतर मी माझ्या बेडरूममध्ये आलेल्या अवंतिकाला ते सगळं काही सांगितलं आणि मग अवंतिकाने माझी समजूत काढली. ती मला म्हणाली, सौमित्र, तुला काळजी करायची गरज नाही आहे, तू माझा नवरा आहेस, मी तुझी बायको आहे. आपल्या दोघांमधला विश्वास हा मजबूत असायला हवा. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता थेट समोर असलेली ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये संगनमत झालंय? त्यावर अवंतिका म्हणत असते, हो ऐश्वर्या. आणि अशातच आता सुमित्रा बोलू लागते, मग फायनली आपल्याला या सगळ्या प्रकरणामधून शर्वरीला वाचवण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. तिने स्वतःच्याच नवऱ्याला ठार मारलंय आणि तेही फक्त आपल्या बॉयफ्रेंडला मिळवण्यासाठी. त्यावर जानकी म्हणत असते, हो आई, खरंच शर्वरी वंशांनी असा विचार का केला देव जाणे. त्यांना कोणत्या गोष्टीची कमी होती हेच कळत नाही. त्यावर मात्र मागचा पुढचा विचार न करता आता समोर असलेली ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, तू फक्त पैशाचा विचार करत असशील तर अगदी बरोबर आहे. शर्वरी वंशांनी फक्त आणि फक्त पैशाचा विचार केला. त्या बाजार समितीच्या ऑफिसमधून चोरलेले 5 कोटी हे कायमस्वरूपी आपलेच असतील आणि आपण त्याच्यावर आयुष्यभर मजा मारू, असा विचार शर्वरी वंशांच्या मनात आला असेल. पण त्यांना काय माहिती, या सगळ्या प्रकरणातून त्यांची घोडदौड तुरुंगापर्यंत जाईल आणि त्यानंतर तिथून कदाचित कायमस्वरूपी तुरुंगातच त्यांचं आयुष्य सडेल. हे सगळं ऐकल्यावर सुमित्रा रडू लागते. सुमित्राला रडताना पाहून जानकी म्हणत असते, अहो आई, का रडताय तुम्ही? तुम्ही हा विचार करा ना, तुमची मुलगी आता पोलीस स्टेशनच्या तुरुंगात आहे म्हणून तुम्हाला रडू कोसळत आहे. पण ज्या वेळेला शर्वरी वंशांनी स्वतःच्याच नवऱ्याला ठार मारलं, त्यावेळेला त्या मुलाच्या आईला किती वेदना झाल्या असतील. जेव्हा तिला कळलं असेल की तिचा मुलगा हा तिच्या सुनेनेच मारला आहे, त्यावेळेला ती खरंच कोलमडली नसेल का? त्यावर सुमित्रा स्वतःचे डोळे पुसत म्हणत असते, जानकी, अगदी बरोबर बोलतेस तू, मला सगळ्या गोष्टी समजावून सांगतेस तू, खरंच मानलं पाहिजे तुला. त्यावर जानकीचं म्हणणं असं असतं, आई, आपण फक्त एका बाजूने विचार नाही करायचा, तर आपण चहूबाजूंनी विचार करायचा. खरंच या सगळ्या गोष्टी पाहता आपण या सगळ्या प्रकरणातून खरंच सुटू शकतो का, असा विचारही आपल्या मनात आला पाहिजे.
आणि अशातच आपण पाहतोय अवंतिका म्हणत असते, जानकी बहिणी आता तर जे तू काही बोललीस ना ते अगदी पटण्यासारखं आहे. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेशने आता जानकीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ऋषिकेश बोलू लागतो, काय मग जानकीचं बोलणं कोणाकोणाला पटलंय? सगळ्यांनी आपले हात वर केलेले असतात आणि तेवढ्यात आपण पाहतोय ऋषिकेश म्हणत असतो, मग सगळ्यांनी एक विषय निश्चित मनात पक्का करा, यापुढे शर्वरी वाचणार नाही. कारण शर्वरीच्या विरोधामध्ये आता जे काही वकील उभे होते त्या सगळ्यांना सौमित्राने पछाडलंय. आता जानकीला सुमित्रा म्हणत असते, जानकी काही कर, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता शर्वरीच्या बाजूने एकही वकील उभा राहिला नाही पाहिजे आणि त्या वकिलाने शर्वरीची केस घेतली नाही पाहिजे. हे सगळं ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, आई नका काळजी करू तुम्ही, या सगळ्या प्रकरणातून शर्वरी वंशंची सुटका होणारच नाही. कारण त्यांनी जे काही पाप केलंय ना ते पाहता त्यांना या सगळ्या प्रकरणातून सोडवणं खरंच खूप चुकीचं ठरेल. मित्रांनो, इथे तर निश्चित आहे की येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळेल. पण खरंच नवीन काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.